सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर जगदीश पाटील, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती येथील मराठी भाषा विषय अभ्यास गट सदस्य म्हणून कार्यरत आहे 8वी, 10वी आणि 12वी साठी. आपण इयत्ता 12वी मराठी युवक भारती पाठ्यपुस्तकातील लेखक कवी यांच्याशी थेट ऑनलाईन संवाद अशा प्रकारचा उपक्रम कालपासून सुरुवात केलेली आहे. काल आपण पहिल्या दिवशी आदरणीय हिराताई बनसोडे यांच्या वाणीद्वारे आरशातील स्त्री आणि फिर्याद या कविता अप्रतिमरित्या त्यांनी सादर केलेल्या श्रवण केल्या. आज आपल्या समोर आहेत आदरणीय डॉक्टर प्रतिमा इंगोले मॅडम. मॅडम, आपलं अगदी मनापासून मी स्वागत करतो. नमस्ते. नमस्ते. डॉक्टर इंगोले मॅडम यांच्या परिचयाच्या आधी आपण आपल्या माय मराठी महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक आदरणीय हनुमंत कुबळे अण्णा उपस्थित आहेत. मी अण्णांना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. अण्णा नाही आहेत, तर आपण थेट आदरणीय डॉक्टर प्रतिमा इंगोले मॅडम यांच्या परिचयासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर गिरीश पवार सर, नंदुरबार. धन्यवाद सर. आवाज येतोय? येतोय. पाटील सर, आवाज येतोय? येतोय. नमस्कार. 12वीच्या युवक भारती मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक कवींच्या ऑनलाईन कार्यशाळेच्या आजच्या या दुसऱ्या सत्रात आपणा सर्वांसमोर ऑनलाईन उपस्थित असलेल्या डॉक्टर प्रतिमाताई इंगोले यांचा परिचय मी आपणा सर्वांना करून देतो. खरं तर ग्रामीण साहित्य हा मराठी साहित्य विश्वातील स्वतंत्र आणि समृद्ध असा प्रवाह म्हणून नावारूपाला आलेला आहे. आणि या ग्रामीण साहित्यातील प्रसिद्ध वऱ्हाडी कथा लेखिका म्हणून डॉक्टर प्रतिमाताई इंगोले यांचं नाव सर्व मराठी साहित्य रसिकांना सुपरिचितच आहे. नक्षलवाद, शेतमजूर, पंचतंत्रे, बलुतेदारी यासारखे विषय त्यांनी आपल्या साहित्यात हाताळलेले दिसतात. खर तर स्वातंत्र्योत्तर कालखंडातील साहित्याच्या क्षेत्रात एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रतिमाताई यांनी कथा लेखनासोबत कादंबरी लेखन, काव्य लेखन, बाल साहित्य लेखन, वैचारिक लेखन, स्फुट लेखन, ललित लेखन या लेखन क्षेत्रातही आपला ठसा उमटवलेला आहे. सुप्रसिद्ध ऍडव्होकेट पंजाबराव इंगोले यांच्याशी प्रतिमाताईंचा विवाह झाला. परंतु लेखनासाठी बालपण हे अतिशय महत्वपूर्ण असतं. बालपणातल्या प्रेरणा महत्वाच्या असतात. याबद्दल प्रतिमाताई आपणा सर्वांशी बोलतीलच. परंतु एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख इथे परिचय करून द्यावासा वाटतो की प्रसिद्ध वऱ्हाडी कथा लेखिका प्रतिमाताई पंजाबराव इंगोले यांचा जन्म विदर्भातील अकोला जिल्ह्यातील दानापूर या छोट्याशा खेड्यात 10 ऑक्टोबर 1953 रोजी झाला. अतिशय दुःखद गोष्ट अशी घडली की म्हणजे प्रतिमाताई 1.5 वर्षांच्या असतानाच त्यांचं पितृछत्र हरवलं आणि आईवर सर्व कुटुंबाची जबाबदारी आली. परंतु या काळात आजी आजोबांच्या छत्रछायेत ते वाढलेत आणि त्यांचे आजोबा खरं तर उत्तम कवी होते, प्रतिभावंत होते आणि साहजिकच म्हणजे आजोबांचा हा साहित्य संस्कार प्रतिमाताई यांच्यावर बालपणापासून झालेलाच आहे. याबद्दल प्रतिमाताई अगदी अनेक ठिकाणी नम्रपणे नमूद करतात. खर तर प्रतिमाताईंचं जर आपण एकंदरीत शैक्षणिक प्रवास बघितला तर भूगोल हा खरं तर त्यांचा आवडीचा विषय. म्हणजे 11वीची बोर्डची परीक्षा जेव्हा होती त्या बोर्डच्या परीक्षेत भूगोल विषयात प्रतिमाताई या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या होत्या. पण मराठी या विषयावर प्रतिमाताईंचं खरं तर प्रेम आहे, अनन्यसाधारण प्रेम आहे आणि म्हणून मराठी साहित्याकडे त्या वळलेल्या आहेत. त्यांचा विवाह ऍडव्होकेट पंजाबराव इंगोले यांच्या सोबत झाला आणि 40 लोकांचं म्हणजे मला प्रतिमाताईंनी एका ठिकाणी नमूद केलं होतं की 40 लोकांचं कुटुंब होतं, एकत्र कुटुंब. आणि या एकत्र कुटुंबात नांदत असताना त्यांनी BA आणि MA ची पदवी घेतली.
आणि काही कालावधीसाठी म्हणजे 5 वर्ष त्यांनी अमरावती येथे एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून सुद्धा काम केलं. खरं तर नोकरी ही सोडल्यानंतर त्यांच्या आयुष्याला खरं तर एक वेगळी दिशा मिळाली. हे तेव्हापासून खऱ्या अर्थाने साहित्याच्या क्षेत्रात पूर्ण वेळ ज्याला आपण असं म्हणू शकतो प्रतिमाताई इंगोले या वळलेल्या दिसतात. ग्रामीण लोकजीवन, ग्रामीण संस्कृतीचं दर्शन त्यांच्या साहित्यातून आपल्याला घडतं. खरं तर मनोरंजनातून समाज प्रबोधन म्हणजे नवकथाकारांनी जे केलं तेच प्रतिमाताईंनी केलं. म्हणजे महाराष्ट्रात जवळपास 1000हून अधिक कथाकथनाचे प्रयोग प्रतिमाताईंनी केलेत आणि खऱ्या अर्थाने कथा ही ग्रामीण भागात पोहोचवण्याचं काम केलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असू द्या किंवा इतर अनेक विभागीय साहित्य संमेलन असू द्या, याच्यात प्रतिमाताईंनी अगदी स्वयंस्फूर्तीने आणि आवर्जून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे. अगदी आमच्या प्रतिभा संगमच्या व्यासपीठावर सुद्धा प्रतिमाताई येऊन गेल्या आहेत. अगदी तरुण विद्यार्थी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी साहित्यविषयक संवाद त्यांनी साधलेला होता. खरं तर त्यांच्या साहित्याचा परिचय करून देणं खरं तर या अल्पावधीत शक्य नाहीये. काही महत्वपूर्ण साहित्य कृती सांगतो. जवळपास 80 पेक्षा अधिक पुस्तकं प्रतिमाताईंची प्रकाशित आहेत. याच्यात आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की त्यांच्या प्रत्येक साहित्य कृती ही पुरस्काराने गौरवित करण्यात आलेली आहे आणि खरं तर याच्यातच त्यांच्या साहित्याचं यश आहे. म्हणजे असं एकही पुस्तक नाही, अशी एकही साहित्य कृती नाही की जिला पुरस्कार मिळालेला नाहीये. म्हणजे त्यांचा जर त्यांचे कथासंग्रह आपण बघितलेत, हजारी, बेलपान, अक्सिदीचे दाणे, सुगरणाचा खोपा, जावयाचं पोर, लेक भुईची, हिरवे स्वप्न, पॉलिश, शेतकरी व्यथा आदी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. भुलाई हा काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. बुढाई ही कादंबरी पुरस्कार झालेली आहे. या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. ऋणमोचन हा संदर्भ ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. खरं तर स्त्रीचे भाव विश्व व आधुनिकता हा 1998 मध्ये त्यांचा वैचारिक लेखसंग्रह प्रकाशित झाला. बाल कविता संग्रह म्हणजे खरं तर वैचारिक लिहिणं, ग्रामीण साहित्य लिहिणं, कथा कादंबरी लिहिणं हा वेगळा प्रांत झाला. परंतु बाल साहित्य लिहिणं ही खरं तर तारेवरची कसरत आहे आणि ही लीलया अगदी प्रतिमाताईंनी सहज पार पाडताना आपल्याला दिसते. म्हणजे त्यांनी बाल कविता संग्रह जे लिहिलेत त्याच्यात लाजाळू, सोन्याचं बाळ हे या बाल कविता संग्रहांचा आवर्जून इथे उल्लेख करावासा वाटतो. त्यानंतर त्यांनी ज्या बाल कादंबऱ्या लिहिल्यात त्याच्यात अपंगाची करामत, कराची आजी, आगळे जंगल, भंडाऱ्याचं गाव आणि वाघाचं घर मेळघाट ही पुस्तकं बाल कादंबऱ्या त्यांनी लिहिल्यात. खरं तर आमच्या आयडॉल म्हणून त्यांचं एक पुस्तक प्रकाशित आहे, संपादित पुस्तक आहे ते. याच्यात मला वाटतं विदर्भातल्या 24 पेक्षा अधिक कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा सन्मान किंवा दखल त्यांनी घेतलेली आहे. खरं तर या सर्व साहित्याच्या अंगाला स्पर्श करत असताना पाकशास्त्रात सुद्धा प्रतिमाताईंनी आपला ठसा उमटवलेला आहे. म्हणजे त्यांचं खमंग संस्कृती हे पाकशास्त्रावरील पुस्तक प्रकाशित आहे. या सर्वच पुस्तकांना आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. 11 फेब्रुवारी 2001 रोजी ग्रामीण साहित्य व विदर्भ साहित्य भूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मालती दांडेकर जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलंय. आचार्य यात्रे पुरस्कार असेल, महाराष्ट्र सरकारचे बाल साहित्य पुरस्कार असतील, महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार असेल, महाराष्ट्र विदर्भ भूषण पुरस्कार, शब्दगंध पुरस्कार, संत गोरोबा सामाजिक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. खरं तर अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रतिमाताईंचा खरं तर नावलौकिक आपणा सर्वांनाच परिचित आहे. लोकसाहित्याचा त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि ललित साहित्य देखील तेवढ्याच ताकदीने त्यांनी लेखन केलेलं आहे. भाषा आणि बोली भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे, अभ्यास आहे. वऱ्हाडी बोली भाषेचा उत्तम वापर त्यांनी आपल्या साहित्यात केलेला आहे आणि प्रमाण मराठी भाषेसोबत ज्या आपल्या बोली भाषा आहेत त्यांचं किती महत्वाचं योगदान मराठी साहित्यात आहे हे त्यांनी आवर्जून इथे दाखवण्याचा उल्लेख केलेला आहे, दाखवलेला आहे. खरं तर आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकात जी गढी नावाची कथा आहे, ती गढी नावाची कथा अकसिदीचे दाणे या कथासंग्रहातून घेतलेली आहे. हा ताईंचा दुसरा कथासंग्रह आहे जो 1986 साली प्रकाशित झाला होता.
विदर्भातील वास्तव पातळीवरील ग्रामीण जीवनाचं दर्शन त्यांनी बोली भाषेतून या कथासंग्रहातून घडवलं. या कथासंग्रहात एकूण 9 कथांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यात अनुक्रमे अकसिदीचे दाणे, दारका, पांग फिटला, सर्वा आणि 5व्या क्रमांकावर गढी नावाची कथा आहे, जी आपण पाठ्यपुस्तकात आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. सोन्याचा गोफ, चाकोली, लोकावानी आणि बळी अशा 9 कथांचा याच्यात समावेश करण्यात आलेला आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या वऱ्हाडी कथालेखिका, ग्रामीण साहित्य ज्यांच्या लेखणीने समृद्ध झालं, ग्रामीण समाज जीवन, लोकसंस्कृतीचं दर्शन ज्यांनी घडवलं, आणि एका वाक्यात जर त्यांच्या साहित्याचा आत्मा सांगायचं म्हटलं तर पुरुष प्रधान संस्कृतीतील स्त्रियांची झालेली जी काही कुचंबना आहे आणि जी आजही चालू आहे, मग अगदी ती शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, ही जी स्त्री मनाची घुटमट आहे, ही स्त्री मनाची घुटमट हा त्यांच्या साहित्य लेखनाचा आत्मा आहे असं मला वाटतं. खर तर प्रतिमाताईंचं मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा परिचय करण्याची मला संयोजकांनी इथे संधी दिली त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जगदीश सर, कुबडे अण्णांना संधी द्या. कुबडे अण्णा. सर धन्यवाद सर, पवार सर. आपल्या या 12वी युवक भारती मराठी ऑनलाईन संवाद सत्रासाठी माय मराठी महाराष्ट्र संघ, नंतर इजी टेस्ट ऍप्स, नंतर राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, अशा पद्धतीने सर्व जी टीम आहे ती सक्षमपणे उभी आहे. तर त्यातीलच एक आमचे मार्गदर्शक असणारे आदरणीय कुबळे अण्णा यांना मी विनंती करतो की त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा आणि आशीर्वाद प्रदान करावे. बंधू भगिनींनो नमस्कार. आवाज येतो सर? येतोय सर. हो, येतोय. माय मराठी महाराष्ट्र संघ, त्याचबरोबर कनिष्ठ मराठी संघ, इजी ऍप यांच्या संयुक्त विद्यमान गेल्या 25 आपण तंत्रस्नेही किंवा टेक्नोसेवी ट्रेनिंग, त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षकांच्या साठी ऑनलाईन, आणि आता जगदीश पाटील आणि प्राध्यापक सुनील डिसले यांच्या प्रयत्नातून ज्युनियर विभागातील शिक्षकांच्या साठी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, मी प्रथमतः शुभेच्छा देतो. मित्रहो, विद्यार्थ्यांच्या पुढे जाताना शिक्षक हा अपडेट असला पाहिजे, त्याचा अनुभव विश्व समृद्ध असलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या लेखकांचे, कवींचे पाठ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, त्यांनी आपल्या या उपक्रमाला भेट दिली आणि त्यांच्याकडूनच त्या पाठाबद्दल, त्या कवितेबद्दल जर आपणाला ऐकायला मिळालं तर हा एक मोठा दुःखकारक योग. आणि जगदीश पाटील सरांचं आणि सुनील डिसले सरांचं, आमच्या मित्रद्वयांचं मी अभिनंदन करतो की कालपासून त्यांनी 12वीला कुमार भारतीमध्ये जे पाठ आहेत त्या पाठातील लेखक, साहित्यिक यांच्याशी सुसंवाद साधण्याची संधी आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना मिळून करून दिली. त्याबद्दल या दोघांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. अभिनव सोल्युशनचे प्राध्यापक मुरलीधर भुतडा यांनी हे व्यासपीठ आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. थोडेच या उपक्रमाबद्दल मी एवढंच सांगेल की लेखक आणि कवी किंवा साहित्यिकांशी सुसंवाद साधता आला, त्यांच्याकडूनच त्या कथाबीजामध्ये नेमकं त्यांना काय सांगायचा संदेश विद्यार्थ्यांच्या पर्यंत आपण जर पोहोचू शकलो तर विद्यार्थ्यांना देखील आपण भरभरून देऊ शकतो. हा उपक्रम सुरू केल्याबद्दल आमचे मित्र जगदीश पाटील सर आणि सुनील डिसले सर यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद अण्णासाहेब. यानंतर सर्व सहभागी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक बंधू भगिनींचे म्हणजे त्यांची या ठिकाणी माफी मागतो की आपला भरपूर वेळ झालेला आहे. तब्बल अर्धा तास आपल्याला या ठिकाणी आदरणीय प्रतिमा ताई इंगोले मॅडम यांच्याशी बोलण्याची वाट पाहावी लागत आहे. त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो. आणि यानंतर डॉक्टर प्रतिमा इंगोले मॅडम यांना मी विनंती करतो की यांनी आमच्याशी सुसंवाद साधावा. आदरणीय प्रतिमा इंगोले मॅडम. नमस्ते. माझ्या प्रिय शिक्षक बंधूंनो, आवाज येतोय ना? येतोय मॅडम.
हा आणि भगिनींनो, आज आपल्याशी संवाद साधताना मला आभाळभर सार्थक वाटते आहे. शिक्षक समाज घडवतात, दगडालाही बोलकं करतात. त्यामुळेच माझ्या कृतीला तुमच्या हाती सोपवताना मला वरमायचा आनंद होतो आहे. लेखकाला त्याचे साहित्य अपत्याप्रमाणेच असते. त्यातही हे साहित्य त्याची चीज करणाऱ्या हातामध्ये सोपवले तर त्याला सार्थक वाटते. आज तो क्षण आला आहे. तुम्ही या कथेचे सोने कराल याची मला खात्री आहे. जातिवंत साहित्य त्या त्या काळाची मागणी असते, म्हणूनच ते लिहिले जाते. गढी कथा ही काळाची मागणी असावी म्हणून मी लिहिली असावी, व आता या क्षणी काळाची मागणी असावी म्हणूनच ती अभ्यासक्रमात लागली असावी. कारण आज आपण प्रत्येक क्षेत्रात आयडॉल शोधतो आहोत. बापू गुरुजी त्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रातील, विशेषतः शिक्षकांच्या क्षेत्रातील आयडॉलच आहेत. आज शिक्षण क्षेत्रही भ्रष्ट झाले आहे. इतर क्षेत्र व समाज तर भ्रष्ट आहेतच. त्यामुळे आपण सर्व चांगुलपणाच्या शोधात आहोत. तो शोध इथे पुरा होतो आहे. आजपर्यंत मी माझे साहित्य म्हणजे पाण्यात उभे राहून अर्घ्य देण्यासारखे आहे असे म्हणायची, आणि ते खरे होते. समाजाने मला दिलेलेच मी परत समाजाला अर्पण केले होते. आजही तसेच घडते आहे. समाजातच निर्माण झालेल्या एका आदर्श शिक्षकाची प्रतिकात्मक कथा मी सर्व शिक्षकांच्या हाती त्यांनीही तसे व्हावे या अपेक्षेने सोपवते आहे. अर्थात हे प्रत्यक्षात किती घडेल हे मला माहिती नाही, पण किमान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मन लावून शिकवले, माणूस म्हणून घडवले तरी भक्कम आहे. आज समाजात सर्व सुखसोयी आहेत. भौतिक सोयींनी तर कळस गाठलाय. फक्त माणूस तेवढा नाही, तो फक्त हरवलाय. म्हणूनच चांगल्या माणसांच्या शोधात आपण गढी कथेपर्यंत येऊन पोहोचलो. आता शेतकरी जसा एका दाण्याचे 1000 दाणे करतो, त्याप्रमाणे एका चांगल्या माणसाचे 1000 माणसे करणे तुमच्या म्हणजे शिक्षकांच्या हातात आहे, आणि तुम्ही ते करणार आहात नक्कीच. मुळात गढी कथा ही सद्धर्माचे प्रतीक आहे. ही एकमेव कथा अशी असावी की संपूर्ण कथा ह्या एकाच पात्राने तोलून धरली आहे. तरीही ती एकपात्री नाही, कारण त्यामागे अख्ख्या समाजाप्रती असणारी कळकळ, तळमळ आहे. म्हणजे अख्खा समाज आहे, नव्हे अख्खा समाजच इथे नायक आहे. कारण कथेतील बापू गुरुजी हे पात्र सद्धर्माचं, सद्वृत्तीचं व सत्कार्याचं प्रतीक आहे. असा माणूस आपल्याला स्वप्नवत वाटतो, पण तो प्रत्यक्षात घडला आहे. बापू गुरुजी प्रत्यक्षात माझे आजोबा होते, आईचे वडील. त्यामुळे त्यांच्या तळमळीच्या झळा आम्हीही सोसल्या आहेत. त्यांच्या सर्वच कार्याच्या मागे माझी आई सावलीगत उभी होती. माझी आजीही जिवंत होती, तोपर्यंत त्यांना साथ देत होती. बापू गुरुजी स्वातंत्र्य लढ्यातील खंदे सेनानी होते. तेव्हाच्या प्रत्येक देशभक्ताचे, स्वतंत्र भारताचे व स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरिकाचे एक स्वप्न होते. पण प्रत्यक्षात ते काहीच खरे झाले नाही. अख्खा देश राजकारणाने गिळंकृत केलाय. माणसाचा माणूस म्हणून विकास दूरच राहिलाय. माणसाची वाढ खुंटून बोनसाईची झाडं झाली. व्यक्तिमत्व विकास तर फिरकलाच नाही. आज खेडी भकात झालीत, शहरं बकाल झालीत, आर्थिक विकासही पदरी पडला नाही. त्यामुळे माणसं हैवान झालीत. सगळी पैशांमागे धावतायत, पण महागाई त्यांना पुरी पडू देत नाही. त्यामुळे छुपी हनन सर्वत्र नांदते आहे. हे पाहून बापू गुरुजींना दुःख होत होतं. आज 50 वर्षानंतर ही परिस्थिती तीच आहे. माझ्यासारख्या लेखकाला हे सर्व पाहून दुःख होते आहे. हे बदलायला हवे आहे. नवी पिढीच हे करू शकते, पण ती घडवायला हवी आहे. हे काम शिक्षकच करू शकतात, कारण पालक फक्त पैशांमागे धावतात. गढी कथेत बापू गुरुजींसारख्या ध्येयवादी माणसाचा एकाकी संघर्ष आहे. तो सर्वांचा व्हायला हवा, तरच परिवर्तन शक्य आहे. पुढच्या पिढीने तो स्वीकारायला हवा. एखाद्याच्या पदरी हिरा पडतो, पण तो त्याला ओळखू शकत नाही. बापू गुरुजींची गत तशीच झाली. त्यांची पारख कोणालाच करता आली नाही. त्यामुळे गढी कथेत जुन्या गढीच्या प्रतिमेतून ध्येयवादी गुरुजीचे ढासळ जाणारे व्यक्तिमत्व रंगवावे लागले. गढी कथेत गढी ही प्रतीकच आहे, संस्कृतीचं प्रतीक. संस्कृती ही अशीच ऊन वाऱ्याशी झगडत टिकण्याची धडपड करते, पण माणसांच्या करणीमुळे खचत जाते. संस्कृती माणसाच्या आधारे घडत असते. त्यासाठी बापू गुरुजींसारखी माणसं हवी असतात.
तर काही राक्षसी वृत्तीची माणसं संस्कृतीची वाट लावत असतात. पण तरीही ती गडीसारखी चिवट असते. सगळ्यांच्या अपराधांना पोटात घेत टिकत असते. पळत्या काळात काही चांगली माणसं तिला टेकू देत असतात. तर एकंदरीतच गडी कथा ही प्रतिकात्मक आहे. तिच्यात दुसरं एक महत्वाचं प्रतीक आहे ते म्हणजे वडाच्या झाडाचं. वडाचं झाड हे मानवतेचं प्रतीक आहे. गारपीट येते किंवा कधी कधी पाऊस पडत नाही तरीही हे झाड टिकण्याचा प्रयत्न करते. त्याला पारंब्या फुटतात आणि त्या परत नवीन झाडं तयार होतात. तशी माणुसकी आहे. आपण म्हणतो माणुसकी मेली, माणुसकी मेली. पण जेव्हा एखादा प्रसंग येतो तेव्हा माणसं एकत्र येतात आणि एकमेकांना मदत करतात आणि माणुसकीला जिवंत ठेवतात. त्यामुळे या कथेतील वडाचं झाड हे मानवतेचं किंवा माणुसकीचं प्रतीक आहे. या कथेतील चौथं महत्वाचं प्रतीक आहे ते म्हणजे वान नदीचं. वान नदी अर्थातच पर्यावरणाचं प्रतीक आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतो, पर्यावरणाची हानी करतो. माणूस स्वार्थापायी जंगलं नष्ट करतो हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि मग त्याचा आपल्याला धडा पर्यावरण शिकवते. कधी-कधी महापूर येतात, कधी भूकंप होतात, कधी आणखी काही आपत्ती येते आणि मग आपल्याला पर्यावरणाचं महत्त्व कळायला लागते. तर ही जी वान नदी आहे, ही यामध्ये पर्यावरणाचं प्रतीक आहे. या कथेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिची बोली आहे. वऱ्हाडी बोली ही विदर्भात बोलली जाणारी महत्वाची बोली आहे. आणि मुख्य म्हणजे काय आहे की विदर्भ हा खूप मोठा प्रदेश असा आहे, की आज बोलींचा अभ्यास जर आपण पाहिला तर इतक्या मोठ्या प्रदेशामध्ये बोलली जाणारी ही एकमेव बोली आहे. की कितीतरी जिल्हे आहेत म्हणजे की जी वऱ्हाडी बोलतात. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की हे मराठीचं आद्य रूप आहे. आता अभ्यासकांनी हे सिद्ध केलेलं आहे की मराठी ही संस्कृत पासून मराठीची निर्मिती झाली नसून ती अपभ्रंशापासून किंवा महाराष्ट्री पासून निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्री म्हणजे वऱ्हाडीचं रूप आहे हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे चक्रधराच्या वेळी जी भाषा होती लीळा चरित्रात वगैरे तिला देशी म्हणायचे. देशी हे महाराष्ट्रीचंच दुसरं नाव आहे. तर वऱ्हाडी हे मराठीचं आद्य रूप आहे. त्यामुळे तुम्हाला शिक्षकांना तर वऱ्हाडीची अभ्यास करता येईल. विशेषतः विद्यार्थ्यांना मराठीचा आद्य रूप तपासता येईल. ही या कथेच्या द्वारे एक महत्वाची गोष्ट इथे घडते आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं की ही जी कथा आहे, ही कथा मी ती आजोबांची आहे म्हणून लिहिली असं नाही म्हणता येणार. ती मला कशी सुचली हेही मला सांगता येणार नाही. पण कसं आहे एका झपाट्यात ती लिहिल्या गेली आणि त्या झपाटलेपणाने ती कदाचित माझ्याकडून तीच लेखन झालेलं असावं. तर बापू गुरुजी हे जे यातले व्यक्तिमत्व आहे यांच्यावरती मी छोटंसं हे पण लिहिलेलं आहे पुस्तक त्यांचं चरित्र. त्यांची जन्मशताब्दी झाली होती तेव्हा. तर या छोट्या पुस्तकाला पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी नावाच्या संस्थेने संत साहित्याचा पुरस्कार दिला होता. म्हणजे हे जे चरित्र आहे हे एखाद्या संतापेक्षा कमी नाही असं त्यांचं तिथे मत होतं. त्यांनी ते तसं नोंदवलेलं होतं. आणि दुसरं तुम्हाला शिक्षकांना मी सांगू इच्छिन की तुम्हाला जर असं वाटलं तर या आगळे अनुभव विश्व नावाचं एक पुस्तक आहे. कदाचित तुम्हाला संदर्भाला जर वाटलं की आपण हे संदर्भाला घ्यावं तर त्यामध्ये या गडी कथेबद्दल अक्षितीचे दाणे या पुस्तकाबद्दल अभ्यास पूर्ण लिहिलेला आहे. ते पुस्तक डॉक्टर सुलभा हेर्लेकर आणि डॉक्टर प्रज्ञा आपटे यांनी लिहिलेलं आहे. आणि दाण्याचे मोल नावाचं अक्षितीचे दाणेवर समीक्षात्मक असं पुस्तक आहे आणि ते पण बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर कदाचित जर हवं असेल तर ते तुम्हाला इथे मिळू शकेल. तर इथे मगाशी यांनी सांगितलं की त्या बालपणीची आठवण सांगतील याच्यातून. तर खरं माझंही तसंच आहे की माझ्यावर माझ्या आजोबांनी संस्कार केले म्हणूनच मी लेखिका होऊ शकले. नाहीतर मी एखादी गृहिणी झाले असते किंवा फार फार तर शिक्षिका झाले असते. शिक्षिका होतेच. पण हे लेखनाचे जे संस्कार आहेत ते माझ्या आजोबांनी केले. त्या काळी वडील वारल्यामुळे मला आजोबांकडे यावं लागलं आणि विशेषतः या खेड्यानी या गावानी मला एका पखानी उनी म्हणून मायेनी मला जिव्हाळ्याने सांभाळलं. वाड्यातल्या सगळ्या स्त्रिया माझ्या
मैत्रिणी होत्या किंवा त्या त्यांची सुखदुःख मला सांगायच्या, त्यामुळे त्या मला जवळच्या वाटायच्या. आणि मग नंतर माझे खूप लाड करायच्या. मग नंतर आपण त्यातून उतरही व्हावं असं मला सारखं वाटत गेलं. आणि मग त्यातूनच खरं तर मला असं वाटत होतं की यांची दुःख आपण मांडली पाहिजे. आणि तसं काय मी एकत्र कुटुंबात होती मगाशी सरांनी सांगितलं, त्यामुळे माझा काही असा म्हणजे लेखनाशी संबंध येईल असं कोणालाच वाटलं नसेल. पण मला एम.ए. करायचंच होतं. लग्नानंतर मी एम.ए. केलं आणि तेव्हा पण लक्षात कोण घेतो. ही कादंबरी आम्हाला होती ह.ना. आपटेंची. आणि ती कादंबरी वाचताना माझी आई विधवा होती. 1.5 वर्षाची असताना माझे वडील वारले. त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या आईचं दुःखच आपल्या पुढे साकार होतंय आणि असं जाणवलं की यापेक्षा यमूच्या दुःखापेक्षा कितीतरी म्हणजे जास्त तीव्र दुःख असं ग्रामीण स्त्रिया भोगतायत. तर मग हे आपण कुठेतरी लिहिलं पाहिजे असं तेव्हा वाटलं. कॉलेजला असताना सुद्धा असंच होत होतं. मला वाचनाची आवड आजोबांनीच लावली होती. त्यामुळे मी खूप वाचत होते. अ, तेव्हाच्या काळात म्हणजे काय की हे कळत नव्हतं की आपण काय वाचायला पाहिजे. गुलशन नंदा खूप वाचले, नासी फडके खूप वाचले किंवा रहस्यमय कादंबऱ्या नारळकरांच्या वगैरे वाचत होते. तर त्या नासी फडकेंच्या कादंबऱ्यांमध्ये सारखी वर्णनं यायची की कोणीतरी एक नायिका आणि नायक एक कोणीतरी गार्डन मध्ये म्हणजे बगीच्यामध्ये जातायत. नायिकेने सुगंधी फुलांचा गजरा माळलाय आणि ती नायकाला भेटायला जाते वगैरे वगैरे. तर ही वर्णनं वाचून मला असं वाटायचं की सिनेमासारखंच हे जग असते पुस्तकांचं सुद्धा. कारण असं काही बघायला मिळत नव्हतं. मी अमरावती म्हणजे आमच्या दृष्टीने खूप मोठं गाव होतं. आणि अमरावतीला सुद्धा तेव्हा एकही बगीचा नव्हता. किंवा असं म्हणजे असं घडत नव्हतं तेव्हा तरी. आणि मुख्य म्हणजे काय की मी जे वातावरण पाहिलं होतं खेड्यातलं, तर त्या खेड्यामध्ये तर त्या काळी मुली केसांमध्ये फुलं वगैरे माळतच नव्हत्या. फुलांचे 2च उपयोग होते, की एक तर देवाला वाहायची, मेलेल्या माणसांना हार करून वाहायचा बस. किंवा मंदिरात गेलो तर हार वगैरे किंवा तिथे वाहायची. त्यामुळे केसात फुलं माळणं वगैरे, वगैरे मला असं म्हणजे वेगळं वाटायचं. आणि खेड्यातल्या मुलींना ते शक्यही नव्हतं आणि मला असं वाटायचं, की अरे आपण जे जग पाहिलेलं आहे, त्यात या वयाची मुलगी म्हणजे अ, कापसाची फुलं वेचते आणि भाकरीची स्वप्न पाहते. तिला तर काही असं प्रियकराचं स्वप्न वगैरे पडत असेल असंही नाही, थकून बिचारी झोपी जाते, असं मला वाटायचं. मग तेव्हाही मला जाणवलं, की हे आपण कुणीतरी लिहिलं पाहिजे. पण असं आहे, की लग्न झालं, संसारात एकदा गुरफटल्यानंतर आपल्याला काय इतकं म्हणजे स्वतःकडे बघायला वेळच नसतो. पण योगायोगाने काय झालं, की तरुण भारताने बंडी उलार झाली नावाचं एक सदर चालू केलं. आणि मग माझे मिस्टर वकील असल्यामुळे ते एकदा 10 वाजता कोर्टात गेले, की 10च्या आधी स्वयंपाक वगैरे करून मग त्यांना एकदा रवाना केलं, की मला तसा थोडासा वेळ मिळायचा. मग मी आपली पेपर वाचायची आणि सगळा पेपर अगदी पारायण केल्यासारखा. कारण वाचनाची आवड होती, हाती दुसरं पडत नव्हतं. मग ते मध्यमा पुरवणीतील त्या कथा मी अगदी मन लावून वाचायची. आणि मग मला तिथे असं जाणवलं, की अरे असं तर आपणही लिहू शकतो. खरं तर मी 5वीत असताना एक कथा लिहिली असं आमचे गुरुजी सांगतात. पण ती हस्तलिखितात होती. ती काही आता मला बघायला मिळाली नाही. मी 9वीत असताना एक लेख लिहिलेला होता त्या अकोल्याच्या हस्तलिखितात अकोल्याच्या शाळेच्या. तो पण मी आता पाहिला नाही. कॉलेजमध्ये असताना चिखलदऱ्यावरती एक लेख लिहिला होता. आम्ही ट्रिप गेली होती तर. तो आहे माझ्याकडे. पण तो लेख म्हणजे असंच वर्णनपर. मग मला ती कथा वाचून असं वाटलं, की नाही आपण अशी कथा लिहू शकतो. पण असं वाटलं, की आता ही कथा तर आपण लिहिली, पण ही पाठवायची कशी? पेपर तर खूप मोठा वाटायचा. मग लिहिली, मग असं वाटलं, की आता आपले ते वार्ताहर जे आहेत त्यांना विचारावं, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं आपण, की कशी काय काय करायचं? म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांना म्हटलं, की अशी-अशी कथा लिहिली आणि ती पाठवायची आहे. तर ते म्हणाले, "काही नाही म्हणे वहिनी पाठवू नका म्हणे. तुम्ही काय करा ही जाळा, बंबात टाका आणि जाळून टाका, नाहीतर फाडून टाका" म्हणाले. तिथे म्हणे 1.5 वर्ष पाकिटही फोडत नाही. मीच तर कथा पाठवली. माझे 2 वर्ष झाले, तर अजून प्रकाशित झाली. मग आता ठीक आहे, आम्ही त्यांच्या घरून परत आलो. मग मला असं वाटलं, की अरे, आपल्याला फाडायचीच आहे आणि जाळायचीच आहे. तर आपण लिहिलेली कथा आपणच कशाला फाडायची आणि जाळायची? जाऊ दे, संपादकाला फाडू दे. म्हणून मी दुसऱ्या दिवशी काय केलं, पेपर आल्याबरोबर त्याचा पत्ता शोधला.
सगळा पेपर इथून तिथून पाहिला आणि मग मला पत्ता सापडला आणि स्वतःच मग पाकिट आणून पाकिटात ती कथा टाकली आणि पाठवून दिली. म्हटलं आता ही संपादक काढतील. आणि योगायोगाने काय झालं की तरुण भारतामध्ये तेव्हा प्रभाकर शिरास नावाचे एक चोखंदळ संपादक होते. त्यांच्या हाती ते पाकिट पडलं आणि त्यांनी ते वाचलं आणि ते चकित झाले. त्यांच्या शब्दात मी सांगते की ते म्हणाले की इतका ताजेपणा आणि इतका तरलपणा हा असं दुर्मिळ आणि अस्सल वऱ्हाडी त्यांना ते वाटलं, ते माझे ते शब्द किंवा भाषा शैली. तर ती अतिशय ग्रामीण आणि काय म्हणतात त्यांना ती आवडली आणि त्यांनी ती कथा 3च आठवड्यात सुंदर रेखाचित्र काढून ती प्रकाशित केली आणि ती प्रकाशित झाल्याबरोबर तेव्हा काही फोन नव्हते किंवा काही नव्हते. अक्षरशः आमच्या घरी पत्रांचा पाऊस पडला आणि ते बघून माझे आजोबा तेव्हा हयात होते. आजोबांना इतका आनंद व्हायचा आम्ही सांगायचो तेव्हा. मग मला असं वाटायचं की आजोबांनी एवढं आयुष्यभर कविता लिहिल्या, पण त्या काळात त्यांना हे कळलं नाही की पुस्तक प्रकाशित केलं पाहिजे किंवा त्यांना उचलून धरणारं कोणी नव्हतं. त्यामुळे त्यांची उपेक्षा झाली. खरं म्हणजे काव्यरत्नावलीत वगैरे त्यांच्या कविता येत होत्या, ग. पाटलांसोबत येत होत्या, बालकविता त्यांनी लिहिल्या. पण केवळ पुस्तक प्रकाशित झालं नाही, त्यामुळे ते कोपऱ्यात पडले. बी कोलतेंनी त्यांना नावाजलं होतं, शांताबाई शेळकेंशी त्यांचा परिचय होता. तर त्यांना खूप आनंद व्हायचा. त्यामुळे सुरुवातीला तर मी असंच लिहिलं की आजोबांना खूप आनंद होतोय आणि वाचक सारखे म्हणतायत किंवा तुम्ही आता दुसरी कथा कधी लिहिणार. म्हणजे माझ्या 4-5 कथा तर मग अशाच लिहिल्या गेल्या. आणि नंतर तर मला चटकच लागली की आपण कथा लिहायची आणि वाचकांचा पत्राचा पाऊस पडायचा आणि मग ती एक प्रकारची झिंक आली आणि माझ्या सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्यातून वेळ काढत मी लिहत गेले. पण नुसतंच लिहिलं नाही. पहिला माझा हजारी बेलपान कथासंग्रह जो आहे, तो त्याला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा तेव्हा पुरस्कार मिळाला. अर्थात राज्य पुरस्कारच होता तो. आणि तो प्रकाशित झाला. पण नंतर मी स्वतःला घडवत गेले. म्हटलं असं नको. आपलं म्हणजे आपण म्हणजे जी लेखणी उचलली आहे ती समाजाचं दुःख किंवा समाजाची आणि या वऱ्हाडाप्रती आपलं जे देणं आहे, या भाषेप्रती, या प्रांताप्रती, ते आपल्याला द्यायचं आहे. त्या भावनेतून मी लिहिलं आणि माझा दुसरा अक्षितीचे दाणे हा कथासंग्रह. त्यामधल्या ह्या 9 कथा पूर्ण सामाजिक होत्या आणि सामान्यांना न्याय देणाऱ्या होत्या. आणि या कथेला राज्य पुरस्कार मिळाला. आज तुमच्या समोर बोलताना मी एक महत्वाची आठवण असं सांगते, की गडी कथेनी माझं जसं या लेखणीचं सार्थक केलं, तसंच अक्षितीचे दाणे या कथासंग्रहाने मला नवीन जीवन दिलं. मी तेव्हा नायर हॉस्पिटलमध्ये होते. माझं ऑपरेशन झालं होतं आणि मुख्यतः माझी परिस्थिती म्हणजे शारीरिक तेव्हा खूपच सिरियस होती. पण अक्षितीचे दाणे कथासंग्रहाला तेव्हा राज्य पुरस्कार जाहीर झाला आणि अक्षरशः तेव्हाही माझ्याकडे इतका पत्राचा पाऊस पडला, की मी तिथे ऍडमिट असताना माझे मिस्टर ते पत्र घेऊन आले. आणि ते पत्र वाचता वाचता म्हणजे मला एक उमेद आली जगायची. नाहीतर मी हरले होते तेव्हा. आणि ती पत्र वाचून म्हणजे मला पूर्ण म्हणजे अशी जगण्याची उर्मी दाटून आली आणि मी त्या आजारपणातून त्या लढत त्यातून सावरले आणि आज तुमच्या समोर इथे बोलते आहे. खरं म्हणजे ही जी कथा आहे, हा माझा प्राण आहे असं म्हटलं तरी चालेल. माझी ती अतिशय आवडती आहे त्या कथेत यातली. ती कशी लिहिल्या गेली सांगता नाही येत. लेखकाचंही असंच असते. आज हजारी बेलपान मधल्या कथा मी लिहिते म्हटलं, पण मला त्या जमत नाही. त्या तेव्हाच जमून गेल्या. तसं आता जमत नाही. तसंच अक्षितीचे दाणे कथा या कथासंग्रहातील सुद्धा कथा अशाच आहे की त्या आता मला जमणार नाहीत. गडी कथेत सुद्धा इतकी प्रतिकात्मक कथा आणि इतके त्यामध्ये त्याला काय म्हणतात पैलू असलेली कथा आपल्या कशी लिहिली गेली. हे सुद्धा एक नवल आहे असं मला आज वळून बघताना वाटते आहे. आणि तुम्ही आता सगळे शिक्षक लोक तिला समजून घेणार आहे. मला समजलेले अर्थ तर तुम्हाला समजणारच आहे. पण त्या पलीकडे जाऊन नवीन अर्थ तुम्ही कदाचित त्या कथेतून शोधाल. या तुमच्याशी किती बोलायचं, काय बोलायचं हे तर काही मला माहिती नाही. वेळेचंही मला बंधन नाही.
पण शेवटी मी त्यांचं आजोबांचं जे चरित्र लिहिलंय बापू गुरुजी नावाचं, त्यातलं एक शेवटचं छोटस तुमच्यासाठी इथे वाचते आहे की बापू होते लोकनेते, बापू होते खरे गुरुजी, बापू होते सत्यवचनी, बापू मानवतेचे स्वप्न, बापू होते कृतिशील सुधारक, बापू लोकाभिमुख राजकारणी, बापू होते ज्ञानज्योत, उजेड तिचा सर्वांसाठी. मालवता त्यांची जीवन ज्योत, कहाणी ही उजेडासाठी. या कहाणीचा उजेड पडो सर्वांच्या अंगणात, ही कहाणी दरवळत राहो सर्वांच्या मनात. या कहाणीमुळे घडावेत विद्यार्थी आणि शिक्षक, ही कहाणी बनावी सर्वांची तटरक्षक. जय हिंद, जय बापू गुरुजी. असं ते त्यांचं चरित्रात्मक पुस्तकाचा शेवट आहे. आणि खरं म्हणजे हीच प्रेरणा असावी की एक एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व आपण पाहिलं आहे, ते समाजापुढे आणावं आणि कदाचित एखाद्याला जर त्यापासून काही घेता आलं तर त्यांनी घेऊन समाजाला सुधारावं, असं यामागे कदाचित प्रेरणा असावी. तर धन्यवाद. अप्रतिम, खूपच छान मॅडम. मला फक्त एक विचारायचं वाटतंय की ग्रामीण साहित्यामध्ये आपण जो अगदी सुरुवातीपासून मुख्य आधारस्तंभ म्हणून काम पाहतात, तर ग्रामीण साहित्य चळवळीचं 1960 पासूनची जी चळवळ आणि आपण त्यामध्ये दिलेलं योगदान, हे कशा पद्धतीने आपण त्याकडे कसं पाहाल? ग्रामीण साहित्याचं तर चळवळ तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातच खरं तर कार्यरत होती. आमच्या विदर्भामध्ये तर विठ्ठल वाघ लिहत होते फक्त, मधुकर वाकोडे तेव्हा थोडंफार समीक्षा वगैरे करत होते वऱ्हाडीची. पण मी जेव्हा लिहायला लागले तेव्हा बहुजन समाजातील स्त्री म्हणून तर मीच होते एकटी. आणि मला खूप संघर्ष करावा लागला. एक तर स्त्री म्हणूनही करावा लागला, एक तर वऱ्हाडी लिहिते म्हणूनही करावा लागला. पण मुख्य म्हणजे काय आहे की माझं तर असं स्पष्ट मत आहे की सगळ्या चळवळींच्या मुळाशी हे ग्रामीणत्वच आहे. म्हणजे ग्रामीणता हेच सगळ्यांचं सूत्र आहे. आपण शहर जरी म्हटलं तरी त्यांचा धागा कुठेतरी असतो. शहरातील प्रत्येक माणूस खेड्यातून आलेला असतो, कुठेतरी त्याचं गाव असतं प्रत्येकाचं. अगदी फार शहरी लोकही जरी पाहिली की जी आहेत बा ती 3 पिढ्यांची असतील, पण त्या आधी कुठून तरी आलेली असतात. म्हणजे सगळ्यांची नाळ अशी खेड्याशी किंवा गावाशी जोडलेली असते, फक्त आपण ती कबूल करत नाही. त्यामुळे मग मला असं वाटतं की ग्रामीणता हेच मुख्य म्हणजे सूत्र आहे सगळ्या साहित्याचं. आणि तेव्हा चळवळीत त्या मी पण होते, कारण मी लिहायला लागले तर वऱ्हाडातून तर मला त्यांनी त्यांची जी कार्यकारिणी होती त्यावर घेतलं होतं. आणि त्या दृष्टीने माझा विकास झाला, कारण मग मला समजायला लागलं की आपण वऱ्हाडाचं म्हणजे आपल्या इथल्या माणसांचं, इथल्या प्रदेशांचं, इथल्या समस्यांचं, इथल्या सगळ्यांचं चित्रण करायला पाहिजे, हे कोणी केलेलं नाहीये म्हणून. आणि गद्य लेखनामध्ये तर मीच एकमेव होती. म्हणजे माझ्या दृष्टीने कसं आहे की वऱ्हाडी लिहिणारी सुद्धा मी पहिली आहे. म्हणजे स्त्री किंवा पुरुष नाही, पहिलीच लेखक आहे. कारण आधी उद्धव शेळके लिहित होते, मनोहर कल्हार लिहित होते, पण त्यांनी म्हणजे संवाद फक्त वऱ्हाडी वापरले. त्यांचं जे निवेदन आहे ते निवेदन त्यांचं प्रमाण मराठीतच होतं. पण माझंच असं लेखन आहे किंवा माझा हजारी बेलपान हा 1984 मध्ये प्रकाशित झालेला जो संग्रह आहे, तो एकमेव असा संग्रह आहे की ज्या संग्रहामध्ये पूर्ण वऱ्हाडी आहे. म्हणजे पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत वऱ्हाडी आहे. त्यामुळे वऱ्हाडी गद्य लेखनामध्ये तरी म्हणजे मीच त्याचा शुभारंभ केला असं म्हणता येईल. आता तर खूप जण लिहायला लागले, खूप जण हे करायला लागले. आणि भुलाई संग्रहाचं सुद्धा तसंच आहे. बहिणाबाई चौधरी नंतर म्हणजे लेखिकेने किंवा कवयित्रीने लिहिलेला बोलीतील संग्रह हा भुलाईच आहे. तो 1997 मध्ये प्रकाशित झाला, पण तो म्हणजे पहिलाच आहे. त्यानंतर सगळे लिहायला लागले. तर इथे मला प्रश्न 1-2 दिसत आहेत, पण ते काही माझ्याच्याने इतक्या लवकर काही वाचले गेले नाहीत. त्यामुळे जर त्यांनी मला तोंडी विचारले तर मग मी त्याचं उत्तर देऊ शकेल. तर इथे मंचनकर म्हणून यांनी एक टिपण दिलं होतं, तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की ग्रामीण साहित्याच्या रूपाविष्काराचा शोध घेण्याचा इथे खूप प्रांजळ प्रयत्न आहे. बहिणाबाई चौधरींची कविता ज्या अंगाने गेली त्याच दिशेने, परंतु नव्या स्त्रीवादी मूल्यांची जुन्या आविष्कार शैलीशी
सांगड घालून ग्रामीण व स्त्रीवादी अशा दोन्ही प्रवाहात इंगोले यांची कथा वेगळेपणाने उभी आहे. असं खूप जणांनी लिहिलं तेव्हा माझ्या याच्यावर साहित्यावर. आणि मुख्य म्हणजे वेगळं होतं आणि अस्सल होतं. म्हणजे मी कुठे काल्पनिक लिहिलेलंच नाही. मी तर सांगते की सगळं माझं वास्तव आहे. ही माणसं मला कुठेतरी भेटलेली आहे. खरे तर मी असं केलं असेल की एखादी व्यक्ती पाहून तिच्या 10-12 कथा लिहिल्या असतील किंवा 10-12 व्यक्ती मिळून एखादं व्यक्तिमत्व तयार केलं असेल असं. पण प्रत्यक्षात भेटलेले सगळी ही माणसं आहेत. काल्पनिक असं मी फार कमी लिहिलंय. या गढी कथेमध्ये तर सुद्धा तसंच आहे की त्यामध्ये कथेच्या अनुषंगाने थोडेफार बदलही केले गेले, पण ते आपोआप होतात. ती त्या साहित्याची मागणी असते. त्यामुळे आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपोआप आपल्याला ते घडत जातं. धन्यवाद. मॅडम, आपल्या कथेमध्ये काही वैदर्भीय शब्द आहेत. हो. तर ते शब्द जर समजा इतर बोली भाषेतील शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना कळले नाही, तर त्यासाठी नेमकं काय करायचं? त्यासाठी आता तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता कधी. तसं काय ते एकदा वाचायला लागलं तर म्हणजे कथेच्या त्या ओघामध्ये तसं समजतं. पण अगदी शब्दशः त्याचे अर्थ पाहिजे असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आणखी एक आपली एक कविता होती की जी आई जवाई बापूला सांगते की मुलीशी पटत नसेल तर मी तिला सांभाळेल. हो. तर तेव्हाची आई एवढी खंबीर होती का? हो, काही ग्रामीण भागातल्या स्त्रिया खंबीरच होत्या. असं काही नाही. आता आदिवासी स्त्रिया खंबीरच आहेत. आपण त्यांना लुळं बनवलं. खरं काय आपण तेच म्हणतो ना की माणूस जन्माला येतो, स्त्री आणि पुरुष आपण घडवतो त्यांना. तर काही काही खमक्या स्त्रिया आहेत अजूनही. शेतात एकट्या काम करतात म्हणजे खमक्याच असतात की नाही बघा बरं. आजूबाजूला कोणी नसतं. बरोबर. खूपच अप्रतिम सादरीकरण. बोली भाषेला मराठी वाङ्मयामध्ये एवढं महत्वाचं स्थान अगदी ग्रामीण वाङ्मयाच्या अनुषंगाने आपण ओघवत्या शैलीमध्ये आणि आपल्या लेखणीतून संपूर्ण वाचकांसाठी करून दिलं. त्याबद्दल आपले अगदी मनापासून धन्यवाद. आपण आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल सुद्धा आपले अगदी मनापासून धन्यवाद. यानंतर आमचे मित्र प्राध्यापक सुनील दिसले सर आपल्याशी संवाद साधतील. नमस्कार. इंगोले मॅडम, हे प्रश्न वगैरे काही तुम्हाला विचारणार नाही, पण माझं एक अर्ध्या मिनिटामध्ये माझं मनोगत व्यक्त करतो. तुमची सपन नावाची कथा याच्यापूर्वी आम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये होती आणि ती कथा अभ्यासत असताना आणि शिकवत असताना खूप खूप समाधान मिळत असायचं. आणि त्याचबरोबर आता पुन्हा गडी नावाची कथा पुन्हा नव्याने येते आहे. कथेला ती कथा वाचून खूप पत्र आलीत मला. अगदी आणि अगदी मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांची आली. ते म्हणाले की आम्ही आता हुंडा घेणार नाही अशी शपथ घेतली. अगदी अगदी आणि अगदी ते मुलींची आली की सगळं आम्ही हुंडा घेणाऱ्यांशी लग्न करणार नाही. म्हणजे काहीतरी विद्यार्थी बदलले, हे महत्वाचं होतं. म्हणजे सगळ्याच कथेमधून सगळे ग्राम संस्कृती असेल, ग्रामीण व्यक्ती असतील, ग्रामीण राजकारण असेल, शेतकऱ्यांची पिळवणूक असेल, ग्रामीण सण उत्सव असेल, तर ह्या सगळ्या गावगाडा वगैरे सगळे हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर याच्यामध्येच खऱ्या अर्थानं आपली कथा रमलेली आहे. ग्रामीण स्त्री जीवनावर भाष्य करणारी आपली कथा आहे. स्त्री शोषणाची कारणं शोधणारी आपली कथा आहे. लोकसंस्कृती असेल, लोकसाहित्याची मौखिक परंपरेशी नाळ जोडणारी खऱ्या अर्थानं आपली कथा आहे. तर खऱ्या अर्थानं आणि आम्ही सगळे मराठी विषय शिक्षक हे खरं तर ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडणारे अशा स्वरूपाचे आहोत. शहरामध्ये बऱ्यापैकी मराठी विषय हद्दपार होत असताना दिसतो आहे. बऱ्याच ठिकाणी मराठी विषयाला पर्यायी विषय ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी हा मराठी विषय आता फार जोमानं, जसं सुरुवातीला हा विषय शिकवला जात होता तशा पद्धतीने आता तो विषय तेवढ्या जोमानं शिकवला जात नाही, कारण बरेचसे पर्यायी विषय त्या आपल्या विषयाला ठेवलेले आहेत. आणि म्हणून आमचं खरं तर ते वारंवार खंत आहे. आणि त्या निमित्तानं आम्ही फार अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलो, निवेदन दिली की मराठी विषय सक्तीचा व्हावा. आणि म्हणून आता नव्यानं आलेले जो कोणी सत्तेधारी आहेत तर त्यांनी 10वी पर्यंत विषय मराठी सक्तीचा यावर्षी 6वीला आणि पहिलीपासून सुरुवात केलेली आहे. आणि हा टप्प्याटप्प्याने तो 10वी पर्यंत जातो आहे, याचंही समाधान आहेच. पण त्याच्या पुढे देखील तो किमान 12वी पर्यंत मराठी विषय सक्तीचा व्हावा अशा स्वरूपाची अपेक्षा आहे. कारण मराठी विषय जर सक्तीचा नसेल तर आपल्या महाराष्ट्राची ओळख म्हणा किंवा सगळेच तुम्हासारख्या साहित्यिकांची ओळख याच्यापासून आमचा पुढचा भविष्यातला जो काही विद्यार्थी आहे तो पारखा होतो आहे की काय, अशा स्वरूपाची मनामध्ये थोडीशी शंका येऊन जाते. आणि म्हणून या गोष्टी घडू नयेत
आपल्या सगळ्या संत साहित्याचा ओळख असेल, महापुरुषाची ओळख असेल, साहित्यिक कवींची ओळख असेल आणि याच्यापासून विद्यार्थी आमचा दुरावला जाऊ नये याच्यासाठी आपल्यासारख्या थोरांचे जर मार्गदर्शन मिळालं वेळोवेळी आणि संबंधित लोकांपर्यंत ह्या जर गोष्टी गेल्या तर नक्कीच 12वी पर्यंत मराठी विषय सक्तीचा होईल आणि तो मुलं शिक्षण घेऊन आपल्यासारख्या साहित्यिकांना ते नेहमी, कारण विचारातूनच कृती घडणार आहे आणि विचाराशिवाय ह्या सगळ्या गोष्टी घडणार नाहीत आणि मराठी विषयाशिवाय ह्या सगळ्या गोष्टी साध्य होणार नाहीत असे मनापासूनची इच्छा आहे. चला, तुम्ही आलात. जगदीश सरांनी हा उपक्रम सुरू केला, आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि या निमित्तानं आज जरी आपल्या समोर 200 लोक असले तरी बाहेरून पाहणारे जवळजवळ 250-300 लोक शिक्षक हे सगळे उपस्थित आहेत. आज तुम्हाला जवळजवळ 500 लोक ऐकता आहेत मॅडम आणि 500 लोकांना तुमच्याकडून हे जे काय समोर तुम्हाला पाहता आलं, तुमचे विचार ऐकता आले, त्याबद्दल तुम्ही आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. यानंतर समारोपासाठी मी प्राध्यापक गणेश सूर्यवंशी सर यांना आमंत्रित करतो. नमस्कार पाटील सर, माझा आवाज येतोय? येतोय. हा. डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी आता नुकतंच आपल्या एकूणच साहित्य निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात त्यांच्या लेखनाच्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा आणि गढी या कथेच्या निर्मितीची प्रेरणा, त्या कथेतील प्रतिमा, प्रतीक, रूपक, त्या कथेसाठी योजलेली वैदर्भी बोली, या सगळ्या अंगाने मॅडमांनी अतिशय सुंदर पद्धतीने विवेचन केलेलं आहे. मी मॅडमांचे आमच्या या आजच्या उपक्रमाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर एकूणच मराठी साहित्यामध्ये प्रतिमा इंगोले यांना केवळ ग्रामीण कथालेखक किंवा ग्रामीण लेखक म्हणून असं मर्यादित करू नये, तर एकूण मराठी लेखन सृष्टीमध्ये प्रतिमा इंगोले यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्या ग्रामीण कृषीवल संस्कृतीचं दर्शन घडविणाऱ्या लेखिका तर आहेतच, परंतु या एकूणच मानवी संस्कृती, जो अभावग्रस्त समाज आहे, त्या अभावग्रस्त समाजाला शब्दबद्ध करणारी, त्या समाजाच्या वेदना, त्या समाजाच्या जाणीवांना न्याय देणारी ही कथालेखिका आहे, कादंबरीकार आहे, बाल साहित्यकार आहेत, विनोदी लेखिका आहेत आणि ललित गद्याच्या निर्मात्या आहेत. म्हणून मी डॉक्टर प्रतिमा इंगोले यांना केवळ ग्रामीण म्हणू नये, ग्रामीण कथालेखिका म्हणू नये, तर मराठी सारस्वतकार म्हणून जर त्यांना संबोधलं तर ही त्यांच्यासाठी अतिशय सन्मानाची बाब असेल. मी मॅडमांचं पुन्हा एकदा या उपक्रमाचा समन्वयक या नात्याने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या उपक्रमासाठी आमच्यासोबत परिश्रम घेणारे, या उपक्रमाची संकल्पना ज्यांच्या कल्पनेतून आलेली आहे ते डॉक्टर जगदीश पाटील यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. यासोबतच ज्यांची आम्हाला वेळोवेळी प्रेरणा मिळालेली आहे ते हनुमंतराव साहेब यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे. प्राध्यापक सुनील डिसले हे नंतर का होईनात आम्हाला जोडले गेले आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांशी जोडल्या गेलो. डॉक्टर मुरलीधरजी भुतळा सर यांनी आम्हाला तंत्रसहाय्य वेळी उपलब्ध करून दिलं, म्हणून त्यांचे देखील मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. डॉक्टर गिरीश पवार हे राज्यस्तरावरील तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत. पाठ्यपुस्तक 11वीच्या पाठ्यपुस्तकाचे ते तज्ज्ञ प्रशिक्षक होते. त्यांनी या उपक्रमाला मला तात्काळ होकार दिला, त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये सीझर कर म्हणते माती आणि धग असतेस आसपास या अप्रतिम अशा कविता संग्रहाच्या कवयित्री, अतिशय गंभीर अशा काव्यलेखन करणारी कवयित्री कल्पना दुधाळ या आपल्या भेटीला येणार आहेत. त्यांची या ठिकाणी डॉक्टर जगदीश पाटील सर आणि मी स्वतः गणेश सूर्यवंशी आम्ही मुलाखत घेणार आहोत. तर या एका कवयित्रीला बोलतं करण्यासाठी आपणही उपस्थित राहणार आहेतच. आम्हाला आशा आहे तुमच्यामुळेच
हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होतो. म्हणून संपूर्ण श्रोतृ वर्गाचे देखील मनपूर्वक आभार आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. जगदीश पाटील सर, थांबायचं का? चालेल. हा, ओके. हो. पुन्हा एकदा प्रतिमा इंगोले काही मॅडम. प्रश्न असतील लोकांचे तर विचारू दे ना सर. प्रतिभा मॅडम पुन्हा आपल्या इंगोले मॅडम पुन्हा आपल्याला कधी भेटतील न भेटतील नाही का? काही लोक काही प्रश्न विचारतायत तर त्यांना संधी द्या. इंगोले मॅडम, माझाच एक प्रश्न आहे. इंगोले मॅडम, आपण ऐकताय? हो, चालेल चालेल. विचारा. मॅडम, आपल्या गढी या कथेमध्ये 3 प्रतीकं आलेली आहेत. एक म्हणजे बापू गुरुजींच्या रूपानं एक आदर्श नीतिमूल्यांचं प्रतीक म्हणून बापू गुरुजी येत आहेत. पण त्यासोबतच गढी, वान नदी आणि वडाचं झाड या 3ही प्रतिमांच्या संदर्भात आपण जर आणखी विवेचन आमच्या शिक्षक बंधूंसमोर जर केलं तर ते विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगताना त्यांना आणखी सहाय्यभूत होणार आहे. तर आपण या प्रतिमांसंदर्भात आणखी बोलावं असं वाटतंय. गढी तर खरं मगाशी मी सांगितलं तर संस्कृतीचं प्रतीक आहे. तसं आपण म्हणतो की गढीचा प्रतिकात्मक वापर आपण नेहमीच करतो. म्हणजे आपली जी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून ह्या गढ्या होत्या म्हणतात गावोगावी. आणि आता जरी आपण असं म्हणत असलो की गढीने काहीतरी लोकांना काय म्हणतात ते अन्याय केला वगैरे, पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं. पूर येत होते, हे येत होते, तेव्हा सगळ्यांचं आश्रयस्थान हे गढीच होतं. बरं, मला त्याबद्दल म्हणायचं नाहीये. गढी या कथेमध्ये या गढीचा वापर हे एक संस्कृतीचं प्रतीक म्हणून आलेला आहे, की संस्कृती सुद्धा अशीच माणसं निर्माण करतात गढीसारखी. म्हणजे समाज चांगला राहावा, अबाधित राहावा, एकत्र नांदावा. आता गढी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीनेच तेव्हा केली असेल कदाचित, की इतरांपासून रक्षण व्हावं, गावकऱ्यांचे रक्षण व्हावं, यांचं रक्षण व्हावं. किंवा तेव्हा गढीवरून लढाया किंवा हे होत होत्या, सुरक्षा, त्याला तटबंदी होती वगैरे वगैरे, छोट्या मातीच्या गढ्या ज्या होत्या त्या. तर इथे हे संस्कृतीचं प्रतीक आहे. संस्कृती सुद्धा अशीच माणसं घडवत राहतात. ती कशासाठी घडवतात, की मानवता टिकावी, कुटुंब व्यवस्था टिकावी किंवा समाजात दुफळी माजू नये वगैरे वगैरे. अशामुळे आपण म्हणतो की ग्रामीण संस्कृती आहे, आदिवासी संस्कृती आहे किंवा शहरी संस्कृती आहे. तर ही संस्कृती माणसं घडवत राहतात. तर इथे तिचा वापर गढीचा एक संस्कृतीचं प्रतीक म्हणून केलेला आहे, की बापू गुरुजींसारखी माणसं किंवा जी चांगली माणसं असतात ती याचं पालन पोषण करतात संस्कृतीचं. आणि एक सेकंडसाठी अडवतो मध्ये येतो, सॉरी. प्रस्थापित मराठी साहित्यामध्ये गढी हे सरंजामदारीचं प्रतीक म्हणून आलेली आहे. हो, इथली जी शोषण व्यवस्था आहे आणि या शोषण व्यवस्थेचं प्रतीक म्हणून प्रस्थापित मराठी साहित्यामध्ये गढी येते आहे. परंतु आपल्या या कथेमध्ये हीच गढी अगदी उलट भारतीय किंवा ग्रामीण कृषीवल संस्कृतीचं प्रतीक म्हणून येते आहे. म्हणून मला थोडीशी शंका निर्माण होते की आपण इतकं धाडस. नाही, मी ते संस्कृतीचं काय, गढीची माती धवल असते आणि धवलता ही केव्हाही चांगली असते. म्हणजे एक चांगलं प्रतीक म्हणून ते प्रतीक म्हणूनच वापरलेलं आहे. ते आता काय आहे की लेखकाला ते का सुचतं, का करावं वाटतं, ह्याचं तर काही आपण सांगू शकत नाही. तेव्हा ती लिहिली आणि तिला गढीच का शीर्षक दिलं हे तर काही मला सांगता येणार नाही. ते मला तेव्हा सुचलेलं आहे. पण तिथे ते प्रतिकात्मक आहे आणि ते धवलतेचं प्रतीक आहे, म्हणजे चांगलं प्रतीक आहे. म्हणजे पांढरा रंग आपण त्यागाचं प्रतीकही मानतो किंवा चांगला मानतो. सूर्याचा प्रकाश पांढरा असतो किंवा ढवळा किंवा धवल, तर त्याचा आपण आग्रह धरतो ना सगळे. तर ते धवलतेचं प्रतीक म्हणून आलं असेल कदाचित. म्हणजे मला तेव्हा जे झपाटलेपणात लिहिलं गेलं ते लिहिलं गेलं आणि झपाटलेपणातच त्याचं शीर्षक सुचलं. पण असं काही नाही. एक खामगावचे ते लेखक आहे, आता सध्या मला त्यांचं नाव नाही आठवत आहे. पण त्यांनी गढीचं जे प्रतीक आहे ते म्हणजे हे नव्हे, मराठा नव्हे, ते दुसरीच काहीतरी त्यांची असेल कास्ट.
ती मला नक्की माहिती नाही. पण त्यांनी पण त्यांच्या याच्यामध्ये आत्मचरित्रामध्ये घडी हे चांगलं प्रतीक वापरलेलं आहे. की तेव्हा असं की कोणाचंही काही अडलं तर लोक जायची आणि त्यांना थोडंफार तरी मदत किंवा मिळायचं असं वगैरे त्यांच्या आत्मचरित्रात आहे. खामगावचे ते मला कदाचित नाव आठवेल पण मला आता सध्या नाही वाटतं आठवत. पुरुषोत्तम बोरकर आहेत का? नाही पुरुषोत्तम बोरकर नाहीये. ते खामगावचेच खामगाव जवळ त्यांचं गाव आहे. दुसरेच आहेत ते लेखक. आणि टपाल आता पोस्टामध्ये वगैरे त्यांनी नोकरी केली. तर त्यांचं नाव तोंडावर आहे पण आता मला सध्या आठवत नाही. पण त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी घडीचा असं चांगला हे केलाय. म्हणजे चांगल्या दृष्टीने घडी वापरलेली आहे. असं काही नाहीये. म्हणजे बरं, धन्यवाद मॅडम. मॅडम यानंतर प्राध्यापक मनीषा रवींद्र पाटील मॅडम बोलतायत. मॅडम बोला. बोला, मनीषा पाटील मॅडम बोला. मनीषा पाटील मॅडम बोला मॅडम. आवाज येतो का? हो येतोय बोला. मॅडम खरं तर धन्यवाद तुमचे, कारण मी कोकणात राहते, तुम्ही विदर्भातून लिहिताय आणि ती भाषा मी आता जेव्हा वाचली घडी त्याच्यावर मी एक छान व्हिडिओ केलेला आहे. पण भाषा आणि भाषेची वैशिष्ट्य बघितली तर त्याच्यामध्ये नाद लय असतो, एक संगीत करतं असं म्हटलं जातं. आणि जेव्हा घडी वाचली तर ते संगीत खरोखर माझ्या मनामध्ये रुंजी घालत होतं. अगदी नाचावं असं वाटतं, असं त्याच्यातून जाणवत होतं. आणि त्या भाषेची गोडी मला आता लागलेली आहे. आणि मग त्यानंतर मी ते आसदिकीची राणी नक्की आता वाचेन. धन्यवाद. तुम्हाला पाहताना खरंच भान हरपून गेल्यासारखं वाटलं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर निलेश पवार सर बोला. मॅडम नमस्कार. सर मी त्या घडीबद्दल विचारणार होतो मॅडमांना. झालं का मग? मॅडम नमस्कार. नमस्ते. मी त्या घडीबद्दल विचारणार होतो, सांगितलं तुम्ही त्याबद्दल. आणि दुसरं असं की ज्या वेळेस 12वीला होतो तुमची कथा, मी ती समान कथा होती आम्हाला. कधीपासून तुम्हाला बघायची इच्छा होती. 2-3 वेळा योग आला पण मला कार्यक्रमाला येता आलं नाही. परंतु आज तुम्ही दिसले आणि खूप बरं वाटलं. तर धन्यवाद, तुमचं मनापासून आभार. हा सर धन्यवाद. यानंतर शंकर मगर सर बोला. शंकर मगर सर बोला. हॅलो मगर सर बोला. बोला. येतोय का? हॅलो मॅडम. मॅडम मगर बोलतोय घाटकोपर. ऍक्च्युली घडी जी प्रतिमा आहे ती प्रतिमा ऍक्च्युली खूपच भावलेली आहे, कारण ती मराठी भाषेतले शब्द आहे. बरेचसे शब्द खूप कठीण होते पण त्यांचे अर्थ आम्ही सगळे समजून घेतलेत. आता बरोबर म्हणजे चांगल्यापैकी समजायला लागलं. असं काही हे होत नाही. तुमचा 11वीला आम्ही सपन पाठ शिकवला त्यावेळेस सुद्धा बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या, पण प्रत्यक्षात तुमची अशी भेट झाली नव्हती. आता भेट झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा झालेला आहे आणि समाधान वाटलं. मॅडम तुम्ही मला कधीही अडलेले शब्द विचारू शकता. आणि मुख्य म्हणजे काय की एक आणखी सांगते की घडी उंच असते ना, त्यामुळे कदाचित असं उंचीचं प्रतीक किंवा याचं प्रतीक म्हणूनही मला ती सुचली असावी. माझ्या मनात दुसरं काही नव्हतं. ग्रामीण भागात बऱ्याचशा गड्या आहेत, अजूनही गावाकडे आहेत बऱ्याचशा गड्या आहेत आणि त्यांना गडीच नाव दिलेलं आहे प्रत्यक्ष. मला मी तुम्हाला एक शब्द पण विचारला होता मागे, गाईची शिंग गाईला भारी असतात का, अशा प्रकारची म्हण आहे वाटतं. म्हण आहे त्यामध्ये. हो. तर त्या म्हणजे आपल्याला आपली कामं भारी नसतात जर मनापासून करायची असली तर. म्हणजे गाईला शिंगांचं ओझं होत नाही, तसं जे मनापासून आपण काम करतो त्याचं आपल्याला ओझं होत नाही किंवा त्याचे कष्ट जाणवत नाही. अशी गोष्ट आहे. धन्यवाद सर, मला या ठिकाणी व्यासपीठावर हे संधी दिली त्याबद्दल आभार. आपण तब्बल 1 तासापासून आमच्याशी संवाद साधत आहात. खूप आनंद वाटला. आज प्रत्यक्ष लेखिका आमच्या समोर या ठिकाणी व्यक्त झाल्या. खूप छान पद्धतीने आम्हाला आपण माहिती दिली, त्याबद्दल अगदी मनापासून आपले धन्यवाद.
ऑनलाईन संवाद सत्रासाठी जे सर्व सहभागी शिक्षक त्यांना सुद्धा खूप मनापासून धन्यवाद. अशा पद्धतीने आपलं हे दुसरं सत्र या ठिकाणी आपण थांबवतो आहोत आणि उद्या कल्पना दुधाळ मॅडम, कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या रोज मातीत या कवितेसंदर्भात ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर पुन्हा भेटूया उद्या दुपारी 3 वाजता. प्रतिमा इंगोले मॅडम, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. चालेल चालेल. थांबते, प्रतिमा इंगोले थांबते. पण छान आहे त्यांची. हा ठीक आहे. कोण आहे इकडून या इकडून.